काढ ना तू, काढ ना. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. माझे गुरु स्वामी रामदेवजी, शिवबाबा, सरला दिदी, उत्तमबाई शहा आणि इथं बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांना माझं खूप खूप वंदन. योग प्राणायाम हा विषय खूप मोठा आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे शॉर्ट पॅकेज, सगळ्यांना शॉर्टकट हवा आहे, तर एक शॉर्ट पॅकेज सांगून जाणार आहे मी की रोज फक्त 10 मिनिटं, ओनली 10 मिनिट्स एवढे स्वतःला द्यायचे. मग तुमच्यासाठी बाकी जग वेळच वेळ काढणार. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करायची. त्यामुळे स्वतः 10 मिनिटं सकाळी उठल्यावरती स्वतःला द्यायचे. बाबा तर मार्गदर्शन करतात मुरलीच्या माध्यमातून. मी तुमच्यासमोर आज फक्त आणि फक्त सरला दिदींमुळे, की सरला दिदी जेव्हा लायन्स पार्कमध्ये मी मेडिटेशनला बऱ्याच वेळेला जायचे, तेव्हा एक दिवस तो प्रसंग दिदी मी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही की मी मेडिटेशनला गेले तर दिदी म्हणायला चालू झाले आपण बाहेर बागेत बसू, आणि आम्ही दोघीजणी बसलो समोरासमोर. किती वेळ बसलो होतो काही माहीत नाही मेडिटेशनमध्ये. आणि जेव्हा दोघी अचानक आमच्या दोघींचे डोळे उघडले आणि आम्ही एकमेकींना मिठी मारली आणि दिदी मला म्हणाल्या की वृंदा मॅडम आपण 2500 वर्षापूर्वी असेच बसलेलो होतो. तर तो शब्द अजूनही माझ्या कानात घुमतो. आणि म्हणून मला इथे आता नोकरीमुळे एवढं जमत नाहीये, पण मी तीच बाबांना विनंती करते की झाले माझे रिटायरमेंटचे आता फक्त वर्षभर राहिले, त्याच्यानंतर माझं पूर्ण आयुष्य इथे समर्पित करायला मला आशीर्वाद द्यावा त्यांनी, आणि ही सेवा माझ्याकडनं चालू राहील. तर आपण आता शॉर्ट पॅकेज प्राणायामामध्ये तुमच्या आसनांचा उपयोग तुम्हाला 40+ मध्ये आसनांचा एवढा उपयोग आपल्याला होत नाही. आता हे ग्रेट महागुरूच आहेत म्हणून ते एज ऑफ 85 करून दाखवू शकतात, पण आपल्या सर्वसामान्य लोकांना 45च्या पुढेही आसनं करता येणार नाही. मग आपण कसं निरोगी राहायचं, तर आपल्या शरीरात जाणारा श्वास हा प्रत्येक सेलपर्यंत पोहोचतोच आहे, फक्त तो योग्य रीतीनं पोहोचवला गेला पाहिजे. याच्यासाठी हे प्राणायाम जरी नुसतं प्राणायामाचं पॅकेज केलं तरी तुमची मोबाईल बॅटरी चार्ज 100% चार्ज होणार आहे. तर सगळ्यात पहिला प्राणायाम जो आहे तो भस्त्रिका प्राणायाम. माझा आवाज येतोय माझ्यापर्यंत? तर मुद्रा एका विशिष्ट मुद्रेमध्ये बसा, की ज्यांना बीपीचा त्रास आहे, डोकंदुखी आणि बीपीचा त्रास आहे, त्यांनी हे अंगठा आणि पहिलं बोट या मुद्रेत बसायचं. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे ती कमी होण्यासाठी मधलं बोट आणि अंगठा या मुद्रेमध्ये प्राणायाम चालू असताना इतर वेळेला सुद्धा तुम्ही मुद्रेमध्ये बसू शकता. त्याच्यानंतर इव्हन मुरली चालू आहे, मुरली ऐकताय, मुद्रा घेऊन बसा. जास्त हायेस्ट एनर्जी तुमच्याकडे येईल. नंतर हार्टचा प्रॉब्लेम ज्यांना आहे, हृदयाच्या प्रॉब्लेमसाठी तो कमी होण्यासाठी हे अनामिका, अंगठ्याजवळचं बोट आणि अंगठा, करंगीजवळचं बोट आणि अंगठा हे जोडून बसायचे. ज्यांना किडनीच्या समस्या आहेत त्यांना किडनीची समस्या कमी होण्यासाठी, किडनी स्टोन ज्यांना आहे तो कमी होण्यासाठी करंगडी. तसे लहान मुलं जायचं त्यांना शू करायला तर करंगडी दाखवतात. ही किडनी आहे, हे हार्ट आहे, ही पाठ पूर्ण मान पाठ मधलं बोट आहे, आणि हे जे आहे ते आपला ब्रेन, आणि अंगठा हा पूर्ण सपोर्टिव्ह सिस्टीम आहे. तर कुठल्याही तुम्हाला एक मुद्रा कोणती घेतली तर पूर्ण प्राणायाम होईपर्यंत त्याच मुद्रेत बसायचं. असं 5-5 मिनिटांनी मुद्रा चेंज करायचा नाही. तर ही ध्यानमुद्रा सर्वसामान्यपणे आहे. भस्त्रिका करताना सगळ्यात महत्त्वाचा पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. मग तुम्ही सोफ्यावर बसा, खुर्चीवर बसा, खाली बसा, कसंही, फक्त पाठीचा कणा ताठ असेल
कारण ती एनर्जी जाते आपल्याला, पूर्ण चक्र आहेत आपली, त्या चक्रांमधनं ती एनर्जी चक्र शुद्धीकरण होणार आहे. त्यामुळे खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा. आता याची रोखण्याची पद्धत पण आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. 10 मिनिटात हे सगळे प्राणायाम मी तुम्हाला सांगतेय. तर खोल श्वास घ्या. 5 भस्त्रिका करूयात आपण. खोल श्वास, पाणी जसं पितो तसं श्वास प्यायचा, हळूहळू सोडायचा. परत घ्या, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. रोज करताना 11 वेळा करा. आज आपण इथे 5 वेळा घेतलेला आहे. तर खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडून द्यायचा. हे झाले भस्त्रिका, म्हणजे पहिल्यांदा क्लिनिंग केलं आपल्या लंग्समध्ये, फुफ्फुसामध्ये जे ऑक्सिजन कॅप्चर करणारी जी वायुकोश आहेत ते वायुकोश आपण क्लीन करतो पहिल्यांदा. मग त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा की आपले बॉडी क्लिनिंग, साफसफाई करायची आहे आपल्याला. घर जसं झाडतो सकाळी तसं शरीर स्वच्छ करून टाकायचं. ती आहे कपालभाती. फक्त जे हार्ट पेशंट, BP पेशंट असतील त्यांनी खूप जोरात करायचा नाही. आणि कसा करायचा नाही हे सांगते अगोदर. कारण कसा करायचा हे ठीक आहे, पण कसा करायचा नाही, चुकीचा केला, प्राणायाम म्हणजे प्राणाशी खेळ, तर तो जर चुकीचा झाला तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून असं करायचं नाही. कपालभाती करताना श्वास बाहेर टाकायचा आहे फक्त, पण तो टाकत असताना काहींचे खांदे उडतात असे.